खारघर, नवी मुंबई येथे राहत असलेले सुशांत नामदेव मोरे हे आपल्या घरामध्ये कार पार्किंग करून जात असताना त्यांच्या हातावर चाकूचे वार करून पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील 40,60,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन 3 संशयितांनी पोबारा केला. मात्र पोलीस विभागाच्या दक्षतेमुळे अवघ्या 3च दिवसात यातील 2 संशयित चोरट्यांना पकडण्यात पोलीस विभागास यश आले असून उर्वरित एकाचा शोध पोलीस विभाग घेत आहे. या संदर्भात वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेली माहिती याप्रमाणे. मुंबई येथे सुशांत मोरे राहत होते. मोरे हे त्यांच्या वाईन शॉपच्या विक्रीचा व्यवहार करणार असल्याची आणखून या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे यास लागले. त्याने खटाव तालुक्यातील आंबवडे व दातेवाडी येथील दोघांना हाताशी धरून मोरे यांच्यावर पाळत ठेवली. मोरे जेव्हा घरी आले आणि आपली कार पार्क करू लागले त्यावेळेस या तिघांनी त्यांना कारमध्येच त्यांच्या हातावर चाकूचा वार करून पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सर्व दागिने हिसकावून घेऊन पोबारा केला. दरम्यान मोरे यांनी खारघर पोलीस स्टेशनला सदर तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी तेथे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सदर तिघांचे वर्णन प्राप्त केले. टोल नाक्यावर त्यांनी वापरलेल्या कारच्या वर्णनानुसार फुटेज पाहिले असता त्यांच्या कपड्याचे वर्णन, नंबर प्लेट नसलेल्या गाडीचे वर्णन त्यांना मिळाले. या वर्णनावरून त्यांनी टोल नाक्याचे फुटेज तपासले असता सदर वर्णन असलेली कार ही साताऱ्याकडे महाबळेश्वरकडे गेल्याचे त्यांना समजून आले. महाबळेश्वर मध्ये एक दिवस राहून नंतर मायणी मध्ये आले. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शुभम पाटोळे व संदीप गुजले यांना मायणी येथे सोडून दोघांना प्रत्येकी 70,000 रुपये देऊन उरलेली रक्कम आपण नंतर वाटून घेऊ असे सांगून सांगलीकडे निघून गेले. यात या संशयित चोरट्यांना मायणीतील एकाने आपली पल्सर गाडी देऊन सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसावा, केवळ त्याने आपली गाडी या संशयितांना दिली असावी असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. सातारा पोलिसांशी संपर्क साधून पुढील तपासाची चक्रे फिरवली. डीसीपी कदम यांचा खारघर येथून तपासासाठी आलेल्या एपीआय निलेश येवले व दळवी यांना सहकार्य करण्याचा फोन आल्यानंतर डीसीपी कदम यांनी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना याबाबत कल्पना दिली. पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सदर आरोपी पल्सर गाडीवरून पळत असल्याचे, त्याच्या कपड्यांचे वर्णन केल्यावरून सदर आरोपी गुरसाळे येथे आल्याचे गुरसाळे येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस शिरकुळे आणि पोलीस स्टाफ तातडीने गुरसाळे येथे रवाना झाले. पोलिसांची गाडी पाहताच रस्त्याच्या कडेला उसाच्या शेताजवळ हे तिघे उभे असलेले दिसून आले. त्यांच्या कपड्याच्या वर्णनावरून हेच गुन्हेगार असल्याची खात्री झाली. दरम्यान या तिघांनी पळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून शुभम धनाजी पाटोळे वय 20 राहणार आंबवडे, संदीप कृष्णदेव गुजले वय 20 राहणार दातेवाडी या दोघांना पकडले असून या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा या दोघा संशयितांना घेऊन सांगलीकडे रवाना झाली आहे.